परी मस्त रेडी झालेली आहे. कुठे चाललोय परी आपण? सगुणाबागला चाललोय. हां, गाडी पण आमची मस्त धुवून रेडी झालेली आहे. ब्राऊन कलर मध्ये असतो, खूप ॲग्रेसिव्ह असतो. त्याची लांबी जी आहे ती 9 ते 10 फुटापर्यंत होऊ शकते. इथे ना हात लाव, इथे उभी राहा ना इथे. हां, कॅक्टसला घ्यायचं. हात लाव, तू हात लाव ना. आता ह्या पूर्ण पेटीमध्ये जे आहेत ना अशा मस्त. तो पण हात लावणार ना.
इंजेक्शन वगैरे देतं ना आणि ते इथेच बनवतात. बकरी बघायची. बकरी बघायची. पण ते काय आहे? बकरी. तिकडे तिकडे बघ कोण आहे. बापरे, लाव हात. आता याला हात लाव. नाही लाव हात, काय नाही करणार तो. बापरे, केवढा मोठा आहे बघ. लाव. हा लाव बरी. इथून ये, इथून ये, इथून ये. काकांच्या इथून हात लाव. हा, इथून हात लाव. इथे उभी राहा ना. इथे लातपीत मारत नाही ना. अरे तो काय करतोय. तो मस्त रॅबिट. हे काय आहेत? वेजो. हां, कॅक्टस. कॅक्टसला घ्यायचं. ए काटे. आणि रॅबिट. मला रॅबिटला उचलायचंय. रॅबिटला उचलायचं आहे. हां. रॅबिटला उचल. दिवसभर तुमच्या सोबत असणार आहात. ओके. तुम्ही सर्व डे पिकनिक वाल्यात. हो, डे पिकनिक. मीच असणार मग तुमचं गायडर दिवसभर. ओके. तर सुरुवातीला आपली फार्म टूर होणार आहे. तुम्ही बुकिंग करताना सांगितलं असेल तुम्हाला फार्म टूर, ॲग्रो टूर. हां, याच्यामध्ये शेतीचा फेरफटका होतो. त्याच्यामध्ये शेती कशा प्रकारे केली जाते याची माहिती सांगितली जाते. त्याच्यामध्ये काही झाडांची वगैरे माहिती सांगितली जाते. कोणता झाड कोणत्या कामी येतो, कोणता झाड मेडिसिन प्लांट आहे. त्याच्यामध्ये काय आपल्याकडे डेमोज आहेत. जसे इसेन्शियल ऑइलचा डेमो झाला. पुढे गेल्यानंतर मधमाशांचा डेमो झाला. त्याच्या आणखी पुढे गेल्यानंतर पल कल्चर झालं. त्याच्यामध्ये येणार मग आपल्याकडे काय विदेशी प्राणी पक्षी आहेत ते सुद्धा पाहायचे आहेत आपल्याला. अच्छा. त्याच्यानंतर आपलं होणार मल्लखांब. मल्लखांब संपल्यानंतर ड्रॅग नेटिंग होईल. ड्रॅग नेटिंग म्हणजे आपण जे काही तलाव आपल्याकडे आहेत त्यामध्ये आपण मत्स्य शेती करतो. त्याच्यामध्ये जे काही मासे असतील ते जाला ओढून बाहेर काढून दाखवले जातील तुम्हाला पकडून. त्यांना तुम्ही हात लावू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा इथे येणार आहोत. आपलं जे मेन शॉप आहे, लोणचे वगैरे तुम्ही पाहिले असेल. त्याच्यासमोर कोकम सरबत लावलं जाईल. कोकम सरबत घेतल्यानंतर रिव्हर ॲक्टिव्हिटी असेल. रिव्हर ॲक्टिव्हिटीवरती 2 ॲक्टिव्हिटी आहेत. एक बफेलो राईड आणि दुसरी कायाकिंग. तर कायाकिंग जी आहे ती पेडमध्ये आहे. बफेलो राईड तुमच्या पॅकेजमध्ये असेल. तुम्हाला करायचं असेल तर पाण्यामध्ये उतरायला लागेल. त्याच्यामुळे चेंज करून डायरेक्ट इथे नदीवर जाऊ शकता. नदीवरून आल्यानंतर जेवण होईल. जेवण झाल्यानंतर जर मॅजिक शो असेल तर तुम्हाला सांगितलं त्याला अनाउन्समेंट केली तर ते कन्फर्म नाही आहे पण असेल किंवा नसेल. ते झाल्यानंतर आपली बोटिंग फिशिंग ही लास्ट ॲक्टिव्हिटी असेल. ठीक आहे. मग त्या 5:30 नंतर तुम्ही जे काही पेड ॲक्टिव्हिटीज हवे ते करू शकता. तर पेड ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याकडे रायफल शूटिंग आहे, आर्चरी आहे, सेगवे आहे, झिपलाईन आहे, घोडा राईड आहे, कॅमल राईड आहे, इंटर राईड म्हणजे पॉटरी आहे, गो कार्ट राईड आहे आणि नदीवरची कायाकिंग. ठीक आहे. ओके. आपण ॲग्रो टूर करतो, फार्म टूर. हे सगळे सनफ्लॉवर आहेत. ते आता पुढे मल्लखांब आहे, शिमल्याची शेती आहे, ट्रायल आहे. सुकलेले सनफ्लॉवर. हे सूर्यफूल सुकलेले काढलेले आहेत. आता याचं बी काढून माझं तेल बनवणार. आतमध्ये आपण 1 ते 1.5 लिटर पाणी घेतोय आणि कुकरच्या मधल्या भागाला एक लोखंडी जाळी लावलेली आहे. तर तुम्हाला जे कशाचं ऑइल काढायचं तर आपण 4 प्रकारचं ऑइल. एक प्लेट आपण बाहेर काढू. पण जेव्हा ती प्लेट आपण बाहेर काढतो तर काही मधमाशा सुद्धा बाहेर येतील. एखादी मधमाशी चुकून जर तुमच्या जवळपास आली तर तिला हात लावायचं नसतं. कारण की हात का नाही लावायचं, कारण की त्यांचा नियम आहे की जोपर्यंत तिला आपण हात लावत नाही, त्रास देत नाही, तोपर्यंत ती मधमाशी कधी अटॅक करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे की कधी कधी आपल्या डोक्याच्या अवतीभोवती मधमाशी येतात नाही का, आली असेल ना प्रत्येकाच्या. तर एकदा आठवून पहा की पहिला अटॅक कोणी केलं. एकतर ती आपल्या बॉडीच्या जवळ म्हणजे बसली पण नव्हती, आपल्या बॉडीवर टच पण नव्हती झाली, नुसती उडत होती. म्हणजे ती एकतर ना ती कामानिमित्त येतात. एखादी मधमाशी येऊन जर फिरते आपल्या चारी बाजूनी कानाच्या इथे इकडे, तर ती कामानिमित्त. काम म्हणजे की हिचं काम काय आहे, इथून बाहेर जायचं, फूल भेटलं तर मध आणायचं आणि फुलाला स्मेल असते. त्या स्मेलवर तिला ओळखलं म्हणजे समजलं जातं की बाबा इथे फुल आहे. बरोबर ना. स्मेलवर समजतं की फुल येत आहे. फुल भेटलं तर मग मध घेऊन येते. बरोबर. तर हे तिचं काम आहे. आणि आपल्या बॉडीच्या आसपास का आली ती, कारण की आपण केसांना तेल लावलं त्याला आहे स्मेल, आपण पावडर लावली त्याला आहे स्मेल, आपण परफ्यूम लावलं त्याला आहे स्मेल. म्हणजे ती मधमाशी जी आपल्या डोक्याच्या अवतीभोवती जी फिरत होती ना, ती कन्फ्यूज होती की मला स्मेल येते पण फुल दिसत नाही. हे समजायला 3 ते 4 सेकंड लागतात तिला. मग 3 ते 4 सेकंडमध्ये ती निघून जाते. पण आपणच 3 ते 4 सेकंडमध्ये काम संपवतो. मग ती एकटी नसते, तिच्या आजूबाजूला 2-3 असतात. मग त्या सुद्धा विदाऊट रिझनने अटॅक करतात.
आणि कुठल्याही मधमाशीला जर अटॅक करायचा असेल तर मग ती काय करेल, डायरेक्ट येऊन अटॅक दाखवतो ना, बघ ती राणी तर रोज ती प्लेट ठेव. कधी कधी चिडतात ते, राग येतो त्याला. आली एक बाहेर. काय नाही करायचं त्याला. ठीक आहे. काय नाही, आता सध्या ओळख झाली आमची. हा तुमची ओळख झाली, आमची नाही ना. पण ती हँडलोज कॅप का घालावी लागते, कारण की रोज डेमो दाखवायला लागतात ना, तर कधी कधी अटॅक होतो. त्रास तर होतो, पण रोज जर अटॅक होतोय मधमाशांचा 10-12 दिवस, तर त्याच्याने माणूस मरू शकतो. तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली असेल ना, तर त्याने फक्त लाकडाला पकडले बघा. मधमाशा त्याच्यावर अटॅक नाही करणार, कारण की त्यांनी अजून त्यांना हात नाही लावला. नाही ना, असं काय नाही की या मधमाशांना आपण कमीत कमी 1-1.5 तास अशी बाहेर ठेवू शकतो, काही कोणावर अटॅक नाही होणार. अटॅक कधी होणार की त्याच्या हाताने एखादी मधमाशी प्रेस वगैरे झाली की मग ती त्याच्यावर अटॅक करेल, नाहीतर ती तशी काही अटॅक नाही करणार. आता ह्या पूर्ण पेटीमध्ये जे आहेत ना, अशा 7-8 प्लेट, म्हणजे प्रत्येक पोल्यामध्ये पेटीमध्ये कमीत कमी 5 ते 6 हजार मधमाशा असतात. त्या 5 ते 6 हजारामध्ये जर आपण बारीकीने शोधलं तर शोधल्याने भेटते एक राणी माशी. आणि राणी माशी ही साईज मध्ये थोडी मोठी आणि कलरफुल असते, तर लवकर ती आयडेंटिफाय होते. पण राणी माशी जी आहे वर्करांसारखी कामं नाही करत. वर्करांची कामं काय असतात, इथून बाहेर जायचं, मध आणायचं, राग आला की एखाद्यावर अटॅक करायचं, ही कामं राणी माशी करत नाही. ती राणी माशी जी आहे ना, राणी माशी जी आहे ती वर्षभर जिवंत राहते. याच्यामध्ये फिमेल जे आहेत ते 30 दिवस आणि मेल जे आहेत ते 15 दिवस जिवंत राहतात मधमाशांमध्ये. ही त्यांची लाईफ आहे. बरोबर. तो एक वर्षाच्या अगोदर म्हणा 30 आणि 15 वाले ना, बरोबर ना, 1 वर्षाच्या अगोदर. तर हे 30 आणि 15 वाले आहेत तिचे वर्कर जर मेले मग मधाचा साठा करायला कोणी नाही. राण्या माशांचं हे काम असतं की जसं 30 आणि 15 दिवसानंतर वर्करांची संख्या कमी होताना दिसेल, तसं ब्रीडिंगसाठी रेडी व्हायचं आणि वर्कर जन्माला घालायचे, ब्रीड करत. कधी कधी काय होतं की आता हे वर्कर जर मरतायत तर राणी माशी सुद्धा मरणार नाही का, तिची पण लाईफ आहे. पण ती 5-6 हजारामध्ये पिढी वाढवणारी ती एकटीच आहे. ती जर मेली तर गडबड होणार. कधी कधी घर खाली होतं. आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहतो ना रिकामं पोलं, पाहिलं असेल ना, मधमाशा नाही त्याच्यावर. म्हणजे त्या पोल्यामध्ये काय झालं, पहिले ती राणी माशी मेली, मग हळूहळू 30 आणि 15 दिवसानंतर वर्कर मरायला लागली. असं करून तेच पोलं खाली झाली. पण हे खूप कमी वेळा होतं. नाही तर प्रत्येक राणी माशी काय करत असते, प्रयत्न करते की हे घर कोणीतरी चालवेल तिच्यानंतर. मग ती काय करते, मरण्याच्या अगोदर जी काही शेवटची जी ब्रीड करते ना, त्या ब्रीडमध्ये ती खूप साऱ्या मेल फिमेलला जन्म देते आणि 2 ते 3 राण्या माशांना. त्या 2 ते 3 राण्या माशांपैकी जी स्ट्रॉंग आहे, हेल्दी आहे, ती तिचे घर चालवते. आपण बोलतो मधमाशी चावते, पण मधमाशा चावत नाही, मधमाशा डंक करतात. डंक असतो पाठीमागच्या बाजूला, आणि मधमाशीने डंक केल्यानंतर ना ती स्वतःहून मरून जाते. आपण मारायची गरज नाही. आता प्लेट बाहेर काढलेले एवढे सगळे जण आहेत, अटॅक नाही केलं ना, कारण की अटॅक केल्यानंतर त्या मरतात. माहित असेल की वन टाइमच अटॅक करू शकते. म्हणजे तो तुम्हाला माहित असेल की आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये अटॅक केल्यानंतर तिचा एक पार्ट राहतो ना, डंक, काटा. तो डंक तिच्या हृदयाला अटॅच असतो. जेव्हा डंक होतो ना, तो एरो टाईप असतो, तो बॉडीमध्ये जाऊन लॉक होतो आणि मग उडून जाण्याचा जेव्हा प्रयत्न करते तेव्हा तिची हार्टवाली साईड फाटली जाते. मग खाली पडून 1.5 तासाच्या तळफडून मरून जाते. एकतर 30 आणि 15 दिवसाची लाईफ नाही का, बरोबर ना. स्वतःहून नाही अटॅक करायचं. पहिली चुकी आपल्याकडून झाली, आपण हात लावलं. त्यांना जर हात लावलं असतं तर सगळ्या उडाल्या. बरोबर. अच्छा, ते ड्रोन कसं आयडेंटिफाय करतात? म्हणजे राणी माशी तर तुम्ही बोलत कलरफुल असते, आणि ड्रोन कसं समजणार? या 5-6 हजारामध्ये ड्रोन 5 ते 6च असतात आणि ते असे जाड असतात. अच्छा, साईज मध्ये थोडे मोठे. अच्छा. वर्कर बी अशी लहान असते. अच्छा, हा सुकडी आहे ती, हा जाडी आहे, आणि मल्टी कलर असेल तर राणी आणि माशी. ओके. म्हणजे हे तर म्हणजे त्यांना त्रास, म्हणजे आता आपण इथे आलो वरून त्यांच्या घरामधली मधाची प्लेट बाहेर काढतो नाही का, तर मधामुळे तो अटॅक होतो. का तर मध हे ना मधमाशांचं जेवण आहे. मधमाशा पाणी फल प्रकार काही खात पित नाही. मधमाशा फक्त मध पिऊन जिवंत राहतात. आणि मधाचा साठा का चालू आहे, कारण की आपल्या जंगलामध्ये जे आहेत ना, वर्षातून फळं एकदा येतात, बरोबर. फळ जर एकदा तर मग त्याचं फुल एकदा तर त्याच्यामधलं मध एकदा. 12 महिने फुलं नसतात ना. सो मग मधमाशी काय करते, मे महिन्याच्या अगोदर जी काही वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात वेगवेगळ्या फळांची,
त्याच वेळी तो सगळा मध स्टोर करून ठेवतात. मग 1 महिन्यानंतर मग काय होतं, फुलं निघून जातात, फळं आली, बरोबर ना. मग बाहेर फुलंच नाही आहेत तर मग जेवणच नाही आहे. पावसाला चालू आला, बाहेर जाता नाही येत, मग भूक लागली की मग आतमध्ये जे स्टोर केलंय ना पिऊन ते जिवंत राहणार. आणि ती एक वेगळी गोष्ट की आपल्या घरामध्ये एक मधाची बॉटल, तर ती मधाची बॉटल जी आहे ना, मध जे आहे ना, ते आपण इथे येण्याच्या अगोदर कोणीतरी त्यांच्याकडून हिसकावून चोरून निघून गेलेला आहे. त्यांनी विकलं, मग त्याच्यानंतर आपण विकत आणलं, बरोबर ना. आपल्याला नाही माहित ना. आता तो एखादा माणूस आपण येण्याच्या अगोदर कोणीतरी छेडछाड करून मध घेऊन जर गेला असेल आणि त्याच्यानंतर आपण आलो, आता ती विचार काय करणार की आत्ता मध घेऊन गेले, आता परत आले, थोडंफार जेवण राहिलं ते कसं काय सोडायचं असं, ती अटॅक करते, जेणेकरून तुम्ही पळून जाणार. एक जनरल नॉलेजसाठी सांगतोय की इथे जर मधमाशा आहेत आणि आपल्याला माहिती इथूनच अटॅक होते, आपल्याकडे एकच ऑप्शन की ही जागा सोडून आपल्याला धावत पळत 100-150 मीटर लांब धावत पळत जायचं, लपून नाही बसायचं कधी, इथून सरळ धावत पळत जायचं. कारण की जोपर्यंत आपण मधाच्या जवळ तोपर्यंत अटॅक. आपण जर लांब जर जातोय तर तिचं मध सोडून आपल्या मागे येईल का? गरजच नाही. काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. माहिती असेल बरोबर, स्टार फूड हे रस्त्यावरती सुद्धा विकायला असतं काही ठिकाणी मीठ मसाला सोबत. हे खातात. अरे तो खाईल, तो काही नाही करणार. हात पुढे कर. हां, जा त्याच्या हातावर जा. ये स्वाती, थांब थांब थांब, घेतो मी, घेतो त्याला, घेतो. आपण लेट आलो ना रे. कोणत्या कोणत्या रंगाचे पक्षी मला आगे एक हिच्या हातावर, हिच्या हातावर. हात पुढे, हात पुढे, हात पुढे, हात पुढे, हात पुढे, घाबरू नका. हा कसे सगळं कर. हात उघड, हात उघडा, हात उघडा, हात कर ना पुढे परी तू. हात पुढे करा. हा हे ते माझ्यावर दे. कच्चा आहे, मस्त आहे बाबू. कशा सॉफ्ट आहे, सरळ सरळ कर. हां सॉफ्ट आहे ना, व्हेरी गुड, मस्त. तिच्याकडे दे. काटे त्याला काटू आहेत. काटू चालेल. जसे काय हे आहे. समोर जी शिंपले दिसतात सर्व नदीचे शिंपले आहेत, यांना रिव्हर ऑयस्टर म्हणतात. तर रिव्हर ऑयस्टरची जी लाईफ आहे ती 15 ते 20 वर्ष आहे. म्हणजे समुद्रामधले ऑयस्टर असतात त्यांची लाईफ किंवा 300-400 वर्ष जगतात ते. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी यांच्यामध्ये आर्टिफिशियल मोती सुद्धा तयार करतोय. एकतर नॅचरली मोती कसं बनतं ते तुम्हाला सांगतो. जो काही ऑयस्टर आहे ना, ऑयस्टर आपलं थोडंसं तोंड उघडतो, हात आता शेल थोडंसं उघडतो आणि शेलच्या आतमध्ये जोर आणि पाणी आतमध्ये खेचतो त्या शेलमध्ये. ठीक आहे, तर त्याला खाण्यासाठी त्याला एकतर डोळे नाही आहेत, कान नाक नाही आहे, त्याच्यामुळे तो नेमून नाही खाऊ शकत की त्याचा जेव्हा तो पाणी आतमध्ये खेचतो तेव्हा काय येईल त्याच्या तोंडामध्ये ते त्याला माहीत नाही. ठीक आहे, तर जेव्हा तो पाणी आतमध्ये खेचतो असं तो 24 तासामध्ये 40 ते 50 लिटर त्याच्या पाणी तोंडाच्या आत बाहेर करतो. ठीक आहे, आणि जेव्हा तो पाणी आत बाहेर करतो त्यावेळी त्याच्या तोंडामध्ये ॲल्गी झाली, कचरा झाला, तर ॲल्गी कचरा हा त्याचं खाद्य आहे. पण ज्यावेळी सगळं तो दगड त्याच्या आतमध्ये जातो, गोल आकारचा दगड, तर गोल आकारच्या दगडापासून त्याच्यामध्ये मोती तयार होतो. ठीक आहे, तर त्याच्या आतमध्ये कोणताही दगड फक्त गोल आकारचा लागतो. पण असं पण नाही की हजारामध्ये एकामध्ये मोती तयार होतं, कारण मल्लखांब पैठे
मल्लखांब बजरंग तोडा मल्लखांब बंगले पद्मासव दुटा आपल्या समोर जो तिसरा मुलगा आलेला आहे त्याचं नाव आहे अनिकेत भोईर आणि हा मुलगा नॅशनल लेवलला खेळलेला आहे. मल्लखांब ओपन पराला मल्लखांब स्टाडाल मल्लखांब चक्रासन तोडा and cut. आपल्या समोर जो चौथा मुलगा आलेला आहे याचं नाव आहे तानाजी. मल्लखांब फाईट फरारा मल्लखांब खांदा फरारा मल्लखांब बॅक होल्ड 1 hand मयूरासन सहजपणे तो मुलगा 10 फुटे खांबावरती एका पायावरती उभा राहिलेला आहे आणि जे काही आपल्या बॉडीचा वेट आहे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. आणि आता आपल्या समोर आरोही नावाची मुलगी आलेली आहे. आणि पहिला प्रकार आपल्या समोर सादर झालेला आहे रोप सिंपल क्रॉस. तो साधे आडे रोप नटरास रोप पद्मासव रोप हस्तवदासन रोप धनुरासन रोप सिंपल क्रॉस रोप क्लाइड जबाजरा त्यामुळे पायाच्या अंगठ्यामध्ये त्या रोपची नॉर्मली ग्रीप पकडलेली आहे आणि जे काही आपल्या बॉडीचा वेट आहे या ठिकाणी पूर्णपणे सोडलेलं आहे त्याला म्हणतात रोप चतुरासन. रोप गुरु पकड and cut. पुन्हा एकदा आपल्या समोर आलेला आहे अनिकेत भोईर. हा मुलगा जे काही मासे पकडले घेणार ते हातात देणार जास्त पुढे जाऊ नका तिथे चिखल आहे सगळं. ते बघ
पूर्ण जगामध्ये पिराना नावाचे दात आता विटा मारेल मस्त हा तो पण हात लावणार ना मला पण लावू राकेश घे ना हातात द्या ना घ्या ना जिंका कमी कोकम सरबत कॉम्प्लिमेंटरी आहे. बफेलो राईड अँड कायाकिंग वगैरे आहे इथे. तुम्ही जर इकडे येत असाल तर एक एक्स्ट्रा पेअर्स ऑफ क्लोथ घेऊन या नक्की. आणि छत्री इम्पॉर्टंट घेऊन या. छत्री इथे सगळीकडे उन्हातच फिरावं लागतं त्यामुळे खूप ऊन लागतं. छत्री एक कॅरी करा म्हणजे तुम्हाला त्रास नाही होणार जास्त. कूलिंगसाठी लावलेले कूलिंगसाठी मस्त स्प्रिंकल आहे त्याने मस्त कूलिंग होते. एकदम थंड थंड वाटतं आहे आता. विकल्प यांचे इकडे चिकूचं लोणचं परी लेफ्टी राइटी में दोनों देखेंगे उनका जो एरिया है ट्रैजेक्टरी है फ्लाइट की वो मसाज सेंटर पण आहे यांच्याकडे. आणि ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत. $55 एकर्स आहे टोटल यांच्याकडे. 35 एकर्स ॲग्रिकल्चर आहे. 10 एकर्स ॲक्वाकल्चर आहे. 5 एकर ॲग्रो टुरिझम आणि 5 एकर ॲग्रो फॉरेस्ट्री. हे पूर्ण मॅप आहे. ते आल्याशिवाय पुढचं शिकवतो. आता लाव पाणीमध्ये हात ओले करून दोन्ही आता वरती पकडा आणि असं हळू डीप दोन्ही हाताने एक कमी डीप त्याला प्रेस करून हा तसा डीप हे ब्रॉड करतो आतून बाहेर. काही बाहेर केलेलं हात दाबून वर बाजून प्रेस करा आणि सरळ सगळे जवळ जाऊ शकतो त्यांना काय
ऑस्ट्रेलियाचं नॅशनल बर्ड आहे एमू. ओके. एमूची फार्मिंग पहिले भारतामध्ये भरपूर ठिकाणी केली जायची. आपण जे आहे ते पुण्यावरून आणलेत. पुण्यामध्ये भरपूर प्रमाणात फार्मिंग केली जायची. एमूचा जो मांस आहे जास्त बॉडी बिल्डर्स लोक ॲथलीट लोक खातात. याच्या मांसमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन वगैरे असतं आणि याच्या पंखापासून बॅडमिंटनचे शटलकॉक 42 किलोमीटर प्रति घंटा वेगाने तो धावू शकतो. मॅक्सिमम 3 ते 4 मीटरपर्यंत होऊ शकतो. तो ज्यावेळेस धावतो तेव्हा त्याच्या एकमेकांच्या पावलात पडणार जे अंतर ते 6 फुटापर्यंत पाऊल लांब पडत त्याचं. बापरे. आणि याचा अंडा असतं ते सफेद रंगाचं अंडा असतं. एका अंड्यामध्ये 1.5 किलोचा अंडा असतो. आपल्या कोंबडीच्या अंड्याचे 30 पट मोठा अंडा असतं. एका अंड्यामध्ये 100 ग्राम प्रोटीन असतं याच्यात. 1.5 किलोचं अंड असतं एक. ही फिमेल आहे आणि तो मेल आहे. त्याचं नाव काय आहे त्या पक्ष्यांचं? तो सिल्वर फेझंट आहे. इटालियन फेझंट आहे. सिल्वर फेझंट मिळतात. फेझंट हां म्हणजे पांढरा आहे म्हणून त्याला सिल्वर फेझंट म्हणतात. गोल्डन फेझंट जिंदा आहे. साप जिंदा तुम्ही हातो नाही ना शक्यतो नाही जात. लावलेला साप पिवळा साप. ह्याचं नाव काय? तर हा जो साप दिसते माझ्या हातामध्ये याला अल्बिनो बॉल पायथन याचं नाव आहे. हा इंडियन स्नेक नाही आहे, हा आफ्रिकन स्नेक आहे. जेव्हा कधी तुम्ही पायथनचं नाव ऐकाल ना, पायथन हा नॉन वेनमस स्नेक असतो. त्याच्यामध्ये विष नाही आहे. जरी चावला तुमच्या फक्त साबणाने हात धुवायचे, दुसरं काही होणार नाही तुम्हाला. ठीक आहे. तर हा जो आहे हा मेल आहे माझ्या अंदाजे. याच्यामध्ये फिमेल मेलपेक्षा जास्त मोठे होते. किमान 8 ते 9 फुटापर्यंत होते फिमेल आणि मेल जो असतो तो 6 ते 7 फुटापर्यंत होतो. याला अल्बिनो याच्या पांढऱ्या रंगामुळे अल्बिनो म्हणतात आणि बॉल पायथन याच्यामुळे म्हणतात. जेव्हा हा घाबरतो वगैरे तेव्हा एक बॉल सारखं बनतो, त्याच्यामुळे याला बॉल पायथन म्हणतात. हे पकड त्या हातात. म्हणजे याचा जर तुम्ही लायसन्स वगैरे काढला तुम्ही घरामध्ये पेट म्हणून सुद्धा याला पाळू शकता. ब्राऊन कलर मध्ये असतो, खूप ॲग्रेसिव्ह असतो. त्याची लांबी जी आहे ती 9 ते 10 फुटापर्यंत होऊ शकते. आपल्या भारतामध्ये किमान मोठा सरळा टचच करणं इकडे बघ. हा पकड. काय नाही करत. सोडू हा सोड. टाकू नका. टाकू नको. काय नाही करत. मामाच्या अंगावर टाकू. काय नाही करत. काय नाही करत. बरी पकड. बरी पकड. पकड ना. खाली ना. तेव्हा जेवायला चालले ते सगळे. जेवण करून ह्यांना आणून टाकतात ना. मग ते बघ इथल्या बघ किती उरल्या. म्हणजे काय वेस्ट होत नाही ह्यांचं सगळं. आता हे लोक खाणार.